सर्व्हिस सेंटरला फोन केला, डोळ्यावरती मला काही सुद्धा असं दिसायला तयार नव्हतं, सगळं अंधुक असं पुसट दिसायला लागलं. तर मला देवानी बुद्धी दिली आणि मी त्या बाथरूमची कडी उघडली. क्लिप लावलेला होता, तर तो क्लिप माझ्या डायरेक्ट असा नळावरती डोकं आपटलं, तो क्लिप डायरेक्ट फुटला आणि मी खाली पडले. नमस्कार सगळ्यांना. तर मैत्रिणींनो, गॅस गिझर जर वापरत असाल तर ती सोय तर एकदम चांगली आहे, पण जर त्याची योग्य वेळी जर काळजी नाही घेतली तर खूप अनेक असे प्रॉब्लेम हे आपल्या पुढे उभे राहतात. माझ्या बाबतीत काय झालं तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसं तर मी एका माझा दुसरा चॅनल आहे, त्याच्यावरतीही जे माझ्या बाबतीत रिअल झालं ते मी ते सांगितलेलं आहे. पण हा माझा नवीन चॅनल आहे, आता नवीन सबस्क्रायबर आहेत माझे, त्यामुळे मला सांगावंसं वाटलं. तर प्रत्येकाच्या घरात हा गॅस गिझर असतोच. आपल्याला ह्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला खूप जास्त पटकन असं आवरायचं असतं, त्यामुळे आपण ही सोय करून ठेवतो. पण ती सोय माझ्या जीवावरती कशी बेतली तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. काय झालं होतं त्यावेळेस, माझी मुलगी लहान होती, तर मी आंघोळीला गेले. आता आमची जॉईंट फॅमिली, आमच्या घरातले सगळे तुळजापूरला गेलेले होते आणि सगळा कामाचा लोड त्या दिवशी माझ्यावरती होता, त्यामुळे मी लवकर उठले होते. आणि बायका ज्या घरातल्या होत्या म्हणजे माझ्या जावा वगैरे, सासूबाई, ह्या सगळ्या तुळजापूरला गेलेल्या होत्या आणि घरात तिघे चौघ होते जेंट्स लोक, आणि म्हणजे माझे सासरे, दीर, पोरं आणि माझी मुलगी, माझे मिस्टर, आम्ही असे होतो. आणि माझ्या जावा आणि काही पोरं त्यांच्यासोबत गेली होती, म्हणजे आमचा खूप मोठा परिवार. तर अर्धी लोक देवाला गेली होती, अर्धी लोक घरात होती. आता लहान बाळ माझं असल्यामुळे, लहान बाळ म्हणल्यापेक्षा ते 1.5 वर्षाची होती त्यावेळी, तर ते सांभाळून सगळ्या गोष्टी माझ्याकडे कामाच्या माझ्याकडे होत्या, म्हणजे सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या. त्यामुळे मी त्या दिवशी लवकर उठले होते आणि मला रविवार होता, त्यामुळे मला केस धुवायचे होते. आता केस धुवायचे म्हटल्यावर लेडीजला, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, खूप जास्त वेळ लागतो आपल्याला आंघोळीला. आणि आठवड्यातून एकदाच आपल्याला असा वेळ मिळतो निवांत आंघोळ करण्यासाठी. तर माझी निवांत आंघोळ चालली होती, रोजच्यापेक्षा जास्त टाइम लागला. आणि काय झालं तर ते सांगते. आणि आदल्याच दिवशी जेव्हा आमच्या घरातले तुळजापूरला जाणार होते, आदल्याच दिवशी आमच्या घरात विषय झाला की आपल्या गावामध्ये गॅस गिझरमुळे जो त्यातला कार्बन असतो, तर गॅस गिझर सर्व्हिसिंग न केल्यामुळे त्यातला जो कार्बन असतो त्यामुळे एक लेडीज गेलेली आहे. म्हणजे तो कार्बन तिच्या शरीरात गेला, सर्व्हिसिंग केला नव्हता त्यांनी गॅस गिझर, आणि त्या लेडीजच्या आंघोळ करताना तो कार्बन सगळा तिच्या शरीरात गेला आणि ती लेडीज गेलेली आहे. ही गोष्ट आमच्या आदल्या दिवशी आमचा जेवताना विषय सुद्धा झाला. आणि दुसऱ्या दिवशी हे माझ्या बाबतीत झालं, म्हणजे आमच्या घरात झालं. हे कसं झालं तर ते सांगते. तर मी आंघोळ खूप जास्त वेळ करत होते आणि माझी मुलगी उठली, रडत ती डायरेक्ट बाथरूम उठली आणि तिचे पप्पा म्हणले की मम्मी बाथरूमकडे येते. त्यांनी तिला दरवाजा बाहेर सोडलं आणि मग मी दरवाजा उघडून तिला आतमध्ये घेतली, बाथरूम मध्ये तिला स्टूल दिला बसायला, ती स्टूलवर बसली आणि मिस्टर परत जाऊन झोपले. आता मी कडी लावून घेतली आणि मुलगी माझी स्टूलवरती बसलेली होती. आणि मग मुलगी लवकर आल्यामुळे मी पटकन आंघोळ आवरली, कारण त्याच्या अगोदर मी बराच वेळ आंघोळ करत होते. तर मी पटकन आंघोळ आवरली आणि टॉवेल घेण्यासाठी मी उभी राहिले आणि टॉवेल घेतला आणि डायरेक्ट अशी मला एकदम असं कसतरी झालं, एकदम अंधारा आला डोळ्यावरती. मला काही सुद्धा असं दिसायला तयार नव्हतं, सगळं अंधुक असं पुसट दिसायला लागलं. तर मला देवानी बुद्धी दिली आणि मी त्या बाथरूमची कडी उघडली आणि ती कडी उघडली, टॉवेल घेतला आणि तशी डायरेक्ट मागे पडले. तर इथे मैत्रिणींनो, इथं क्लिप लावलेला होता, तर तो क्लिप माझ्या डायरेक्ट असा नळावरती डोकं आपटलं, तो क्लिप डायरेक्ट फुटला आणि मी खाली पडले. म्हणजे त्या क्लिपमुळे सुद्धा माझं डोकं वाचलं. दुसरी गोष्ट, मी जेव्हा पडले सेकंदात माझी मुलगी रडायला लागली आणि तो आवाज मला कानावरती येत होता, पण मला काय चाललंय हे सुद्धा कळत नव्हतं. आणि मुलगी रडत होती. तर मिस्टर आता थोडेसे जागेच होते ना, कारण मुलीला माझ्या जवळ सोडलं होतं, त्यामुळे मिस्टर थोडेसे जागेच होते. मग ते लगेच उठून आले की ही का रडती म्हणून, कारण तिची मम्मी जवळ तर आहे तरी रडती. तर त्यांनी पाहिलं तर मी डायरेक्ट पडलेली होते आणि तेव्हा पूर्ण बेशुद्ध झालेली होते. तर मग मिस्टरांनी माझ्या मुलीला घेतलं बाहेर नेलं आणि आमच्या घरातले सगळे उठले. मग त्यांनी आवाज दिला
त्यांनी मुलीला घेतलं. मिस्टरांनी मला उचलून डायरेक्ट बेडवरती ठेवलं. लगेच डॉक्टरांना बोलवलं. आता आमच्या घराच्या जवळ, आता सिटीमध्ये डॉक्टर जवळच म्हणजे असतात. क्लिनिक तर आमच्या खालीच आहे सोसायटीच्या, पण डॉक्टर जवळच्या सोसायटीमध्ये राहतात. तर मिस्टरांनी डॉक्टरांना फोन केला, तर ते लगेच आले. आता असा विषय असल्यावर डॉक्टर लोक झोपेतून म्हटलं तरी उठून येतात आणि त्यामुळे डॉक्टर लगेच आले. आणि मिस्टरांचे ते मित्रच आहेत जवळचे एकदम, त्यामुळे ते लगेच आले आणि मला त्यांनी चेक केलं. तर त्यांच्या म्हणजे कोणाच्याच लक्षात नाही आलं की हे गॅस गिझरमुळे झालेलं आहे. तर हे सगळं माझं ट्रीटमेंट चालू असताना म्हणजे डॉक्टर चेक करत होते, पण माझं ऑक्सिजन व्यवस्थित होता, फक्त मी बेशुद्ध झाले होते. डॉक्टर म्हणले कदाचित आणि थोडंसं बीपी लो झाला होता, बाकी काही नव्हतं. डॉक्टर म्हणले हे काय झाले माहिती नाही, कारण 2 दिवस अगोदर मी HB चेक केला होता, म्हणजे ब्लड चेक केलं होतं, थोडंसं विकनेस जाणवत होता. तर ते सर बोलले की हा ह्यांचा HB कमी आहे, त्यामुळे मे बी असं झालं असेल, असं डॉक्टर बोलले. तर हे सगळं चालू असताना माझ्या जावेचा मुलगा आंघोळ करत होता, तो सुद्धा बेशुद्ध झाला. तर त्याने कडे नव्हती लावलेली. आता आपण लेडीज म्हटल्यावर आपण कडे लावतो, पण त्याने कडे नव्हती लावलेली. अर्धा दरवाजा त्याचा उघडा होता. तर माझे धीरन ते बोलले की हा किती वेळ आंघोळ करतोय, म्हणून बघायला गेले, तर तो सुद्धा बेशुद्ध झाला होता. आणि डॉक्टर घरातच होते आमच्या. लगेच त्याला पण बाहेर आणलं आणि त्याला पण दुसऱ्या बेडवरती टाकलं आणि डॉक्टरांनी त्याला पण चेक केलं. म्हटले बाथरूम मध्येच हा प्रॉब्लेम होतो आहे, तर आपण बाथरूम मध्ये चेक करू. तर त्यांनी पाहिलं, गिझर चालू होता, नळ चालू होता त्याचा, आणि त्याला काही जास्त वेळ आंघोळीला लागला नव्हता. पण माझ्या पाठोपाठ लगेच त्याने आंघोळ केली आणि कार्बन त्यातला सगळा बाहेर येत होता. मैत्रिणींनो, खरंच देवाची कृपा, माझ्या मुलीला सुद्धा काही झालं नाही आणि आम्हाला घरातल्यांना कोणालाही सुद्धा काही झालं नाही, कारण आमच्या घरातले सुद्धा तुळजापूरला गेलेले होते. खरंच आई तुळजाभवानीने आमच्यावरचं संकट टाळलं. आणि खरंच आम्हाला आणि काय झालं, गॅस गिझर, आता एवढी लोक, आमची जॉईंट फॅमिली, खूप जास्त लोक आणि एवढ्यांच्या आंघोळ्या वगैरे, त्यामुळे सर्व्हिसिंग करायचं, आम्ही कायम सर्व्हिसिंग करत असतो, पण त्या कालावधीमध्ये ना ते सर्व्हिसिंग करायचं राहून गेलं होतं. खरंच सांगते, सर्व्हिसिंग करायचं कोणाच्याच लक्षात राहिलं नव्हतं आणि ते नेमकं राहून गेलं होतं आणि हा प्रॉब्लेम झाला. आणि कायम आम्ही सर्व्हिसिंग करतो, पण काय माहिती नाही की कसं काय कोणाच्या लक्षातच राहिलं नाही की असा प्रॉब्लेम व्हायचा होता, म्हणून कोणाच्या लक्षात नाही राहिलं, कदाचित असं पण असेल. आणि पण देवाने आमच्यावरचं संकट टाळलं. आणि त्यानंतर मग आम्ही लगेच थोड्या वेळाने सर्व्हिस सेंटरला फोन केला आणि लगेच गॅस गिझर जो आहे तो आम्ही डायरेक्ट चेंजच करून घेतला, कारण पूर्ण ते कार्बननी सगळा तो गिझर सुद्धा खराब झाला होता. आणि जवळजवळ त्याला 10-12 वर्ष पण झाले होते त्या गिझरला. म्हणजे जाऊ दे, आपण चेंजच करून टाकू. आणि त्याच्या अगोदर भिंत वगैरे काहीच काळी नव्हती, पण जेव्हा ते आम्हाला झालं त्यानंतर पूर्ण वरची भिंत जी असेल, सिलिंग पूर्ण काळी झाली होती. म्हणजे त्यातला कार्बन खूप जास्त प्रमाणात तो बाहेर आला आणि त्याच दिवशी बाहेर आला आणि आमच्या दोघांनाही असं झालं. आणि त्यानंतर मी लगेच शुद्धीवरती आले. म्हणजे 10-15 मिनिटं मी असेल बेशुद्ध, त्यानंतर मी शुद्धीवरती आले. पण मला काहीच असं सुचत नव्हतं की उठून बसावा का काय. आणि त्यानंतर हळूहळू मग जसं जसं वेळ जाईल तसं तसं मग मला मळमळायला लागलं, असं उलटी आल्यासारखं व्हायला लागलं, चक्कर आल्यासारखी व्हायला लागली. आणि सेम प्रॉब्लेम माझ्या जावेच्या मुलाला पण सेम तसंच व्हायला लागलं. पण त्याला थोडासा कमी त्रास झाला, पण मला खूप जास्त त्रास झाला. मला दिवसभर मळमळत होतं आणि दिवसभर चक्कर येत होती. तर ते डॉक्टर बोलले की काही नाही, गॅस गिझरमुळेच झालेले आहे, कार्बन शरीरात पूर्ण गेलेला आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे, बाकी काहीच नाही. त्यानंतर मग एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि नंतर मग आम्ही ते गिझर वगैरे सगळा चेंज करून घेतला. तर सांगायचा हेतू हाच आहे की त्यावेळेस माझा काही युट्यूब चॅनल नव्हता. आता म्हटलं आपला युट्यूब चॅनल आहे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगावा की कदाचित. आणि कसं होतंय, कामाच्या गडबडीमध्ये आपल्या नाही लक्षात राहत आणि आपण ह्या चुका आपणच करत असतो, आपणच जबाबदार असतो आणि ते आपल्या जीवावरती बेततं. आणि हा सगळा प्रकार माझ्या जीवावरती बेतला, त्याच्या जीवावरती बेतला आणि नशीब देवाची सगळी कृपा झाली. त्यामुळे सांगायचं आहे की तुमच्या जर घरात गॅस गिझर असेल, लाईटीचा असेल, गॅसवरचा असेल, म्हणजे सिलेंडर आपण लावतो गॅसवरचा असेल, तर सर्व्हिसिंग ही नक्की करा.
सर्व्हिसिंग ही केलीच पाहिजे. जसं की आपण फिल्टरची जशी वॉटर फिल्टर म्हणजे पाण्याचा जो फिल्टर असतो त्याची सर्व्हिसिंग करतो, तशीच गॅस गिझरची देखील सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. नाही केली तर असे प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे काळजी घेणं करणं हे आपल्या हातात आहे. पुढे मोठा प्रॉब्लेम होण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली कधी पण चांगलं. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.